अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते। सगळे अगदी छान असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचा जाऊ दे ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। हे बघा, उद्या आहे अधिक मासातली पौर्णिमा। तर या अधिक मासातील पौर्णिमेला धन आणि यश प्राप्तीसाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। अतिशय प्रभावी आणि अगदी सोपे, तुम्हाला अगदी चालू करता येतील असे उपाय आहे। पण नक्की करा, उद्याचा दिवस खूप प्रभावी आहे कारण उद्या अधिक मासातली पौर्णिमा आहे। तर ही पौर्णिमा जी आहे ती खूप मोठी आहे आणि खूप शुभ आहे। आणि ही अधिक मासातली पौर्णिमा आपल्याला माहिती आहे की ही दरवर्षी नाही येत, ही खूप वर्षांनंतर ही आपल्याला संधी चालून आलेली आहे। तर त्यामुळे या संधीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे। तर उद्या पौर्णिमा आहे, तर ही पौर्णिमा अधिक मासात असल्यामुळे ही खूप लाभ देणारी आहे। खूप शुभ असा हा दिवस आहे। आपल्याला जे पण काही पौर्णिमेचे उपाय करायचे आहे, पौर्णिमेचं सत्यनारायण जर तुम्हाला करायचं असेल तर उद्याच्या दिवशीच करायचं आहे। आज तुम्हाला करायचं नाही, उद्याच पौर्णिमा आहे, त्यामुळे उद्याच तुम्ही सगळे उपाय करू शकतात। आणि ही पौर्णिमा महत्त्वाची का आहे ते मी तुम्हाला सांगते। हे बघा, अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित असतो। त्यानंतर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला खूप आवडती आणि खूप प्रिय अशी तिथी असते। त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी केलेले कुठले पण उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करतात। जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी, जिथे माता लक्ष्मी तिथे भगवान विष्णू। त्यामुळे उद्याचा दिवस जो आहे तो खूप शुभ आहे। आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची जमेल तेवढी सेवा करायची आहे। तुम्ही 5 मिनिटं केली हरकत नाही, पण ती मनापासून करा। उद्याचा दिवस खूप शुभ आहे। उद्याच्या दिवशी केलेली कुठली पण जी सेवा असेल ना, तिचं अधिक पटीने पुण्य आणि पटकन इच्छा जी आहे ती तुमची पूर्ण होईल, पुण्य तुम्हाला मिळेल। म्हणून उद्याच्या दिवसाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे। न विसरता तुम्हाला सांगितलेले जे उपाय जमतील तेवढे करा, हरकत नाही। एक केला तरी चालेल, सगळेच केले तरी हरकत नाही आहे। आता या दिवशी बघा, सगळ्यात पहिले आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे। तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर कुंकुमार्चन करा। बघा, आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण आहे की कुंकुमार्चन कसं करायचं आहे, अगदी सोपं आहे। आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे श्रीयंत्र जर नसेल तर घ्या। मी तुम्हाला जवळपास कुठे केंद्र असेल तिथून तुम्ही घेतलं तरी हरकत नाही आहे। मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून तुम्ही पण ऑनलाईन ऑर्डर करू शकतात। तर श्रीयंत्र आपल्या घरात असल्यामुळे खूप काही बदल होतात। मी मागच्या वर्षीच्याच नवरात्रीमध्ये खूप ताईंनी आपला व्हिडिओ बघून श्रीयंत्र जे आहे ते त्यांच्या देवाऱ्यामध्ये स्थापित केलेलं आहे। खूप पॉझिटिव्ह कमेंट्स त्या व्हिडिओला आहेत, तुम्ही बघा। श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे, तर त्यामुळे श्रीयंत्र जर आपल्या घरात असेल ना तर माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधी जात नाही। माता लक्ष्मी घर सोडत नाही म्हणजे काय, आपल्या घरामध्ये कधीच आर्थिक चणचण, शारीरिक चणचण, आजारपण वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या येत नाही। आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण नेहमी राहण्यासाठी मदत होते। त्यामुळे उद्या पौर्णिमेला तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे। आणि हे बघा, आपल्याला नवरात्रीमध्ये सुद्धा श्रीयंत्रावर खूप काही सेवा करायची आहे। त्यामुळे तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही घ्या। आता श्रावण महिना आहे तेव्हा सुद्धा तुम्ही ते स्थापित करू शकतात। यानंतर छोटे छोटे उपाय करा। हे बघा, माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे, त्यामुळे खीर अर्पण करा। त्यानंतर 7 कुमारिकांना तुम्हाला जमल्यास तुम्ही त्यांना घरी बोलून त्यांची पूजा करून तुम्ही त्यांना खीर जी आहे ती खाऊ घाला। 7, 3 तुम्हाला जमतील तेवढे, किंवा एका जरी कुमारिकेला केलं तरी हरकत नाही, घरचीच ती कुमारिका असली तरी हरकत नाही आहे। यानंतर लग्नामध्ये जर वारंवार अडथळे येत असतील तर हे बघा, लग्न अगदी जमण्यापर्यंत येतं पण काहीतरी प्रॉब्लेम येतात किंवा पत्रिका जमत नाही, असे बरेचसे छोटे छोटे अडथळे येतात की ज्यामुळे लग्नच जमत नाही। तर असं जर असेल तर उद्याच्या पौर्णिमेला तुम्हाला पारिजातकाची फुलं जी आहे ती माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे। हे उपाय तुम्ही घरी, आता हे जे सांगते ते उपाय तुम्ही घरी पण करू शकतात। जवळपास माता लक्ष्मी यांचं मंदिर असेल तिथे सुद्धा तुम्ही करू शकतात। पारिजातकाची जी फुलं आहे ती माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे। यामुळे लग्न जमण्यामधील जे अडथळे आहेत ते दूर होतात, लग्न लवकर जमतं आणि मनासारखा जोडीदार तुम्हाला मिळतो। तर हा अगदी सोपा उपाय आहे। यानंतर तसंच पौर्णिमेला तुम्हाला 11 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहे। पिवळ्या कवड्यांची सेवा मी नवरात्रीत पण सांगितलेली आहे, खूप प्रभावी आहे। कवड्या ज्या आहेत, पिवळ्या कवड्या, या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत, त्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात। त्यामुळे उद्या पौर्णिमेला तुम्हाला 11 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहे, त्या माता लक्ष्मीच्या चरणाशी तुम्हाला अर्पण करायच्या आहे। त्यावर तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे। आणि दुसऱ्या दिवशी, ठीक आहे, पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक छोटंसं पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे। त्यामध्ये या 11 कवड्या ज्या आहेत त्या तुम्हाला बांधून त्याची छान पोटली बनवायची आहे। आणि ही पोटली एकतर तुम्ही देवारात ठेवू शकतात, तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी ठेवू शकतात, किंवा तुमच्या स्वयंपाकघरात ठेवू शकतात। आता हे बघा, तुमचं उद्योगधंदा, शॉप काहीही असेल ना तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमच्या गल्ल्याच्या ठिकाणी ही पिवळी पोटली जी आहे ती तुम्हाला ठेवायची आहे।
आणि प्रत्येक पौर्णिमेला ही पोटली जी आहे परत तुम्हाला घेऊन लक्ष्मी मातेच्या चरणांची अर्पण करून परत हळद कुंकू अक्षता अर्पण करून तुम्हाला याची पूजा करायची आहे. तुम्ही नवरात्रीत जर अशी पोटली बनवलेली असेल, आधीच तुमच्याकडे असेल, तर तुम्ही तीच पोटली घेऊन त्याच्यावरच परत सेवा करून ती पोटली जी आहे परत जागेवर तुम्ही ठेवू शकता. नवीन पोटली बनवायची गरज नाही. तुम्ही जेवढे जास्त वेळेस त्या पोटलीवर सेवा कराल ना तेवढी ती जास्त प्रभावी होत जाईल. यामुळे काय आहे, तुम्हाला आर्थिक समस्या तुमच्या सुटतात. तुमचं शॉप बिझनेस काही चालत नसेल तर त्यातलं जे काही प्रॉब्लेम आहे, त्या समस्या आहे त्या दूर होतात आणि तुमचा धंदा चालू लागतो. अशा सगळ्या प्रकारच्या समस्या यामुळे दूर होतात. यानंतर जर तुम्ही आर्थिक समस्यांमुळे त्रस्त झाला असाल तर पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला कच्च्या दुधामध्ये साखर घालून हे दूध तुम्हाला चंद्राला अर्पण करायचं आहे. जसं आपण कोजागिरी पौर्णिमेला चंद्राची पूजा करतो, चंद्राकडे बघून आपण हळद कुंकू अक्षता अर्पण करतो, त्यानंतर चंद्राला तुम्ही दूध अर्पण करतात. त्याचप्रमाणे उद्याची पौर्णिमा अतिशय महत्त्वाची आहे आणि या पौर्णिमेला चंद्राचं सुद्धा खूप महत्त्व असतं. तर असा हा उपाय केल्यामुळे तुमच्या पैशासंबंधित सर्व काही समस्या ज्या आहेत त्या सुटतात आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश येतं. आणि आपल्याला माहिती आहे की पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो, माता लक्ष्मीचा तिथे वास असतो. म्हणून उद्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. पूजा म्हणजे बघा, तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे, झाडाला पाणी अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. यानंतर पिंपळाच्या झाडाला तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे आणि तिथेच बसून तुम्ही विष्णू सहस्रनाम सुद्धा म्हणू शकतात. तिथे बसून म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही घरी येऊन म्हटलं तरी चालेल. विष्णू सहस्रनाम उद्याच्या दिवशी नक्की ऐका. तुम्ही यूट्यूबवर ऐकलं तरी हरकत नाही, पण ते कानांवर पडू द्या. तर हा पिंपळाच्या झाडाचा उपाय केल्यामुळे पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो. तुमच्यामध्ये काही गैरसमज असतील, काही प्रॉब्लेम असतील तर ते दूर होण्यासाठी मदत होते. कारण उद्याचा दिवस हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा दिवस आहे. तर त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय करा. तुमच्या नवरा बायकोतल्या नात्यामधील जो काही कडूपणा आहे तो जाईल आणि नात्यामध्ये गोडवा टिकून राहील. यासोबतच धनासंबंधी समस्या सुद्धा या उपायामुळे सुटतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दान करा. दानाला खूप महत्त्व आहे. दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर खुश होतात, त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो. आणि जेव्हा आपले पित्र आपल्यावर खुश असतात ना, तर आपल्याला काही म्हणजे कुठल्याही प्रकारची समस्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येत नाही. अगदी हे बघा, छोटे मोठे दुःख हे तर ठीक आहे, माणूस म्हटल्यावर सुख दुःख हे चालणारच, पण अगदी खूप मोठे कर्जाचे डोंगर वगैरे असे जे मोठ्या समस्या अडचणी आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये कधीच येत नाही. म्हणून पित्रांना खुश करणं खूप गरजेचं असतं. दान करा. गरजूंना तुम्ही दान करा, हरकत नाही, तुमच्या यथाशक्तीने करा. तुम्ही कोणाला खाऊ घातलं, कोणाला केळी दिली, कोणाला सफरचंद दिलं, कोणाला पाणी प्यायला दिलं तरी हरकत नाही, पण तुमच्या यथाशक्तीने तुम्ही उद्याच्या दिवशी दान नक्की करा. आता असे हे उपाय आहेत, याच्यापैकी तुम्ही सगळे केले तरी हरकत नाही, तुम्ही एखादा उपाय केला तरी हरकत नाही, पण करा. काही केलं नाही असं होऊ नका देऊ. या उपायांमुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद हा नेहमी नांदतो. खूप सुख आपल्या पदरामध्ये पडत असतं. तर त्यामुळे लक्षात घ्या, हा दिवस वाया न जाऊ देता अमुक एक दिवशी जर आपण सेवा केली ना तर आपल्यालाच त्याचा फायदा होतो. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.